सुत सुत महाभागवदनो वदतांबरा कथां भगवती पुण्या यदाह भगवाच्छुका। नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषीमुनींचा प्रश्न आहे, आम्हाला सांगा परीक्षितीला शाप कसा लागला? परीक्षिती राजा हा पांडवाचा नातू, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। परीक्षिती राजाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर राजा परीक्षिती आपल्या राज्यामध्ये सुखाने राज्यकारभार करत होते। 5 पांडव स्वर्गाला गेलेले होते। राज्यकारभार परीक्षिती राजाच्या हातामध्ये आणि सुखाने राज्यकारभार चालू होता परीक्षिती राजाचं। परीक्षिती राजाचं राज्य कसं चालू होतं सांगू? सुजलाम सुफलाम। भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की परीक्षिती राजाच्या राज्यामध्ये नवरा बायकोचे कधीही भांडण झाले नाही। परीक्षिती राजाचं राज्य सुखानं चालू होतं, कोणावरती अत्याचार झाले नाही, सुखानं चालू होतं। परीक्षिती राजा निघाले होते शिकार करण्यासाठी आणि परीक्षिती राजाला असं वाटलं की शिकार करण्याच्या आधी माझ्या पूर्वजांनी मला काय कमावून ठेवलं, म्हणून खजिने उघडले, आतमध्ये प्रवेश केला तर खजिन्यामध्ये हिरे माणिक मोती गडगंज संपत्ती पांडवांनी कमावून ठेवली होती परीक्षिती नातवाला। परीक्षिती राजाला त्यामधला त्या खजिन्यामधला एक टोप आवडला, रत्नजडित मुकुट। तो मुकुट उचलला आणि डोक्यावर ठेवला। काय माहिती का, परीक्षिती राजाला हे माहितीच नाही की हा टोप होता जरासंधाचा। पांडवांना राजसूय यज्ञ करायचा होता, त्यावेळेस त्या तो सगळा खजिना लुटलेला होता, जरासंधाला मारलेलं होतं। तो टोप आवडला, डोक्यावर ठेवला तो टोप। ते शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये गेले आणि अरण्यामध्ये एक काळा कुट्ट व्यक्ती होता, तो कली होता, तो गाईला लाथा मारत होता। हे पाहिलं होतं परीक्षितीनं। परीक्षिती राजाने तलवार काढली होती आणि कलीच्या मानेवर धरली होती। माझ्या राज्यामध्ये अधर्म करतोस, गाईला लाथा मारतोस, थांब थोडस। गाय म्हणजे पृथ्वीचं रूप आहे, गोमाता हे पृथ्वीचं प्रतीक आहे, सिंबॉल आहे। जसं उदाहरण द्यायचं झालं तर घोडा हे भक्तीचं प्रतीक आहे, गणेशराव, भक्तीचं सिंबॉल येते, सिंबॉल। म्हणून वारीला जाताना त्या रिंगणामध्ये घोडा असतो, कारण भक्तीचं प्रतीक म्हणजे घोडा आहे। तिथे गाढव नसतं, तिथे घोडा असतो, कारण भक्तीचं प्रतीक आहे। उदाहरण देऊ का अजून? उदाहरणार्थ अजून उदाहरण जर द्यायचं झालं तर उंदीर हे काळाचं प्रतीक आहे। अजून उदाहरण देऊ तुम्हाला, हत्ती हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, सिंबॉल आहे। आणि अजून उदाहरण जर द्यायचं झालं तर बैल हे धर्माचं प्रतीक आहे पहा, आणि पोपट हे ज्ञानाचं प्रतीक आहे। प्रत्येक गोष्टीचा सिंबॉल असतो। म्हणून धर्माचं प्रतीक बैल, पण पृथ्वीचं प्रतीक मात्र गोमाता। गाईला लाथा मारत होता कली, तलवार काढली, मानेवर धरली, माझ्या राज्यामध्ये अधर्म करतोस? कली शरण आला, महाराज मारू नका मला, तुम्ही राजे आहात। शरण आल्यानंतर राजाला मरण देता येत नाही, नियम आहे। एखादा व्यक्ती जर शरण आला, त्यांनी माफी जर मागितली तर त्याला सगळं माफ असतं। मी शरण आलोय, राहण्यासाठी जागा द्या, राज्य तुमचं आहे। परीक्षितीने सांगितलं आजपासून राहण्यासाठी 4 जागा तुला आहे कले, 4 जागा। द्यूतम पानम स्त्रियसुना यथा धर्म चतुर्विदाः। कलीला राहण्यासाठी 4 जागा। द्यूत म्हणजे पत्ते, कलियुगामधल्या जागा आहेत त्या। जिथे पत्ते खेळल्या जाईल ती कलीची जागा आहे। अजून शुद्ध भाषेत सांगू का, जिथे चेस खेळल्या जाईल ती कलीची जागा आहे। अजून शुद्ध भाषेत सांगू का, जो मोबाईल मध्ये लुडो खेळेल ती कलीची जागा आहे। लॉकडाऊन मध्ये तर कामच नव्हतं लोकांना, चंपूल खेळायची, चिंचुके फोडले की चंपूल खेळणं चालू। ह्याच डावापायी पांडवांनी आपली बायको तिथं हारलेली होती, पराभूत झाले होते। चंपूल खेळणं म्हणजे तेच झालं। बाहेरचे खेळ वेगळे असतात आणि हे जे डावाला लावून खेळणं हे वेगळं असतं। जिथे पत्ते खेळल्या जाईल ती कलीची जागा। कलीची दुसरी जागा ऐका, द्यूतम पानम। पान म्हणजे जिथे दारू प्राशन केली जाईल, मदिरा प्राशन, ती जागा कलीची आहे।
स्त्रिय सुना, जिथं मांस भक्षण केल्या जाईल ती जागा कलीची आहे, जिथे वेशागमन केल्या जाईल ती जागा कलीची आहे. या 4 जागा कलीच्या आहेत. यथा धर्म चतुर्वेदाः. आजपासून कले राहण्यासाठी या 4 जागा तुला. कली म्हणतो थांबा महाराज, या माझ्या हक्काच्या आहेत कलियुगामध्ये, मला 2 जागा द्या. कोणत्या 2 जागा? एक जागा म्हणजे सोनं आणि दुसरी जागा म्हणजे पैसा. परीक्षितीनं कलीला 2 जागा दिल्यात गणेशराव, 2 जागा जास्तीच्या आहेत या. तसे या 4 वेगळ्या आहेत, त्या हक्काच्या आहेत, पण 2 जागा जास्तीच्या म्हणजे सोनं आणि पैसा. म्हणून जिथं पैसा जास्त आहे तिथं फार भानगडी असतात, जिथं सोनं जास्त आहे तिथं फार वाद असतात. म्हणून अति श्रीमंती नको, अति गरिबी नको. एक प्रश्न विचारू, तुम्हाला श्रीमंती आवडते का गरिबी? जे मागताल ते मिळणार आहे, मात्र विचार करू ना मागा काय मागायचे ते. श्रीमंती नको, अति गरिबी नको. संसार पूर्ण होऊन 2 रुपये 2 पैसे आपल्या जवळ राहिले पाहिजे, तेवढी श्रीमंती पुरी झाली. कारण श्रीमंत माणूस भानावरती नसतो. श्रीमंती अतिनिंद्य पाप घडवी, उन्माद अंगी झडे. श्रीमंत माणूस उन्मत्त होत असतो. या लागी गरिबी बरी प्रभू मला, सेवा तुझी घडे. त्यापेक्षा गरिबीच चांगली की सेवा तुझी घडते देवा. जे का गर्वे फुलोनी बघती, जो व्यक्ती गर्विष्ठ असतो, जे का गर्वे फुलोनी बघती संपत्तीची पौर्णिमा, त्याने हे विसरू नये परी पुढे येणार आहे यमा. आपल्या संतांनी असे सूचक शब्द वापरले की ज्या माणसाला संपत्तीची पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा, त्याला वाटतं की संपत्ती खूप आहे माझ्याकडे, त्याने हे विसरू नये परी पुढे येणार आहे यमा. त्या माणसानं विसरू नये, एक दिवस यमराज येणार, आपल्याला घेऊन जाणार. म्हणून संपत्तीचा गर्व असू नये. कलीला राहण्यासाठी 2 जास्तीच्या जागा देऊन टाकल्या आणि तलवार काढली, घरी आले आणि थोडं विसरून गेले. आणि कलीनं त्यांच्या मुकुटातून, जो मुकुट होता ना, त्या मुकुटातून अंगामध्ये प्रवेश केला परीक्षिती राजाच्या. आणि परीक्षिती राजाला शिकार करण्याची परत दुर्बुद्धी सुचली. शिकार करण्यासाठी अरण्यात निघाले, शिकार करू लागले. तुम्हाला एक सांगू का, पूर्वीचे राजे लोक शिकार का करत होते माहिती का? आजकाल बंदी आलेली आहे. पूर्वीचे राजे लोक शिकार करत होते, पण पूर्वीचे राजे लोक, तुम्हाला सांगतो पाटील साहेब, पूर्वीचे राजे लोक जे हिंसक पशु आहेत त्या पशूंची जात वाढू नये जास्त, म्हणून ते हिंसक पशूचीच त्या ठिकाणी शिकार करायची. उदाहरणार्थ वाघ, सिंह, ह्यांची जात जर जास्त वाढली तर ते गावामध्ये येऊन माणसाला खाऊन टाकतात. म्हणून पूर्वीच्या राजे लोकांचा नियम असा होता की हिंस पशूंची जात जास्त वाढू नये, म्हणून शिकार करायची असेल तर त्यांची शिकार करायची. जे चांगले आहेत किंवा जे कोणावरती अत्याचार करत किंवा माणसावरती प्रहार करत नाहीत अशा पशूंना नाही मारायचं. हे पूर्वी राजे लोकांचा नियम होता. आता मुळातच वाघांची संख्या कमी झाली. वाघ तर दिसतच नाही. वाघ मारे दिसतील पण मात्र वाघच दिसत नाही. म्हणजे प्रश्न असा आहे कठीण, मारणारे भरपूर आहेत पण दिसत नाही, शक्यतो वाघ नाही. परीक्षिती राजाला दुर्बुद्धी सुचली. परीक्षिती राजानं एका हरणाला मारलं. त्या हरणानं मांडीवरती प्राण सोडून दिला, पण आपल्या परीक्षितीला नाही दया आली. परीक्षितीला तहान लागली म्हणून एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीमध्ये प्रवेश केला. तुम्हाला सांगू ही झोपडी कोणाची होती? शमीक ऋषीची. ती झोपडी होती. प्रवेश केला आणि शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते. शांत वाटत होतं त्या झोपडीमध्ये, कारण नामस्मरणाच्या लहरी होत्या. ज्या माणसाच्या घरामध्ये अखंडपणे नामस्मरण चालतं, तुम्ही अनुभव घ्या, त्या घरामध्ये आपल्याला शांत वाटतं. पहा, कारण नामस्मरणाच्या लहरी घरामध्ये फिरत असतात. म्हणून नामस्मरण घरामध्ये झालं पाहिजे, वेळोवेळी झालं पाहिजे. ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. कोणत्याही देवाला भजा पण भजा. भागवतामध्ये म्हणून तर तो मंत्र सांगितलेला आहे, त्या मंत्राचा उच्चार घरामध्ये झाला पाहिजे. हा सोपा मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवा. म्हणा ओम नमो भगवते,
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो भगवते। ओम नमो भगवते वासुदेवाय। सगळ्यांनी म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्या घरामध्ये नामस्मरणाच्या लहरी अखंडपणे आपल्या घरामध्ये लहरी अवश्यपणे चालतात किंवा नामस्मरणाचा नुसता घोष जरी झाला त्या घरामध्ये एक प्रकारे शांत वाटतं पहा। आणि पाहिजेच ना, नामस्मरण करणारे कोणी पाहिजे का नाही? राजा परीक्षिती त्या झोपडीमध्ये आले, शांत वाटत होतं। परीक्षिती राजानं पाहिलं तर ध्यानस्थ बसलेले शमीक ऋषी आवाज दिला, महाराज पिण्यासाठी पाणी द्या। नाही उठले शमीक ऋषी। कसे उठतील? एखादा व्यक्ती नामस्मरण करत असेल तर आपण मोठ्यानं बोलू नये। एखादा माणूस आपल्या घरामध्ये देवासमोर बसून जप करत असेल तर आपण मोठ्याने बोलू नये। एखादा व्यक्ती घरातला जर पोथी वाचत असेल तर आपण मोठ्याने बोलू नये। आपल्या हातून नामस्मरण होत नाही ना, तर किमान दुसऱ्याला तरी अडथळा आणू नये। हे कोण शिकवणार परीक्षितीला? राजासमोर काही चालतं का? राजासमोर काही चालत नसतं। राजानं मुखातून एखादा शब्द काढला तर त्याची अंमलबजावणी करावी लागते। राजाची ताकद कळलेली आहे आपल्याला कशी येते। एका रात्रीतून पठ्ठ्यानं नोटा बंद करून टाकल्यात, म्हणजे ताकद साधी आहे का? आणि हे ज्यावेळेस आधीच्या राजाला कळलं, तो आधीचा राजा तेव्हा विचारात पडला, एवढी ताकद असते का? राजानं तोंडातून शब्द काढला एखादा की अंमलबजावणी करावी लागते। परीक्षिती राजा, पिण्यासाठी पाणी द्या महाराज। शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले, पिण्यासाठी पाणी द्या, उठले नाही ते। राग आला, हे व्यक्ती, हे गृहस्थ माझा अपमान करत आहेत, यांना माहिती नाही मी 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 या राज्याचा राजा। भात्यातून बाण काढला। आत्ताच कोणीतरी मारलेला सर्प बाणाच्या टोकावर उचलला। शब्द नीट आहे का माझी? बाणाच्या टोकावरती उचलला सर्प आणि शमीक ऋषींच्या गळ्यात टाकून दिला, अपमान केला त्यांचा। परीक्षित राजाने त्यांचा अपमान केला, निघून गेले।
ध्यानस्थ बसलेले शमीक ऋषी मुलं बाळ खेळत खेळत त्या पर्णकुटीच्या जवळ आले आणि मुलांनी गळ्यातला सर्प पाहिला. पोरं घाबरले. सगळे पोरं शमीक ऋषीच्या मुलाकडे गेले. शृंग नावाचा मुलगा, त्याला वर्तमान सांगितलं, तुझ्या वडिलाच्या गळ्यात कोणीतरी सर्प टाकला. शृंग आले. त्या शृंगानं पाहिलं गळ्यामध्ये सर्प कोणीतरी टाकला. संतापले शृंग, मुलगा शमीक ऋषीचा मुलगा. त्या शृंगानं हातात मध्ये पाणी घेतलं कमंडलू मधलं आणि चक्कपैकी शाप दिला, ज्या दुष्टानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये सर्प टाकला असेल, अपमान केला असेल माझ्या वडिलाचा, त्या दुष्टाला शाप देतो. 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येईल आणि दंशून मरेल. हातातलं पाणी सोडून दिलं शृंगानं. रडत बसले वडिलाच्या बाजूला. शमीक ऋषी ध्यानस्थ होते. मुलाच्या रडण्याचा आवाज कानावरती आला. डोळे उघडले आणि पाहिलं तर शृंग रडतोय. बाळा शृंगा, काय झालं रडायला? शृंगानं रडता रडता सांगितलं, बाबा तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प टाकलेला आहे. शमीक ऋषीनं गळ्यामध्ये पाहिलं तो मृत सर्प असा घेतला आणि फेकून दिला. हे शृंगा, मेलेला साप आहे, एवढा रडतोस त्यासाठी? बाबा मी त्यामुळे नाही रडत आहे. माझ्या रडण्याचं कारण एकच आहे, ज्या व्यक्तीनं तुमच्या गळ्यामध्ये सर्प टाकला त्या व्यक्तीच्या जवळ फक्त 7च दिवस शिल्लक राहिलेत. मी शाप दिलेला आहे, तक्षक नावाचा सर्प येणार. मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की तो व्यक्ती स्वतःचा उद्धार कसा करणार. शमीक ऋषीला वाटलं कोण आले, म्हणून शमीक ऋषीनं ध्यान लावून पाहिलं तर या राज्याचा राजा म्हणजे परीक्षिती आलेले होते. पाणी मागितलं होतं. मी ध्यानस्थ बसलो होतो म्हणून त्यांना राग आला, म्हणून त्यांनी सर्प उचलला, माझ्या गळ्यामध्ये टाकला. राजा आहे ना शेवटी. जिथे राजाचा अपमान होत असेल तिथं सगळ्या प्रजाजनांनी उठून उभं राहिलं पाहिजे. राजा म्हणजे आपला माय बाप आहे. राजा हा सगळ्यांचा असतो. म्हणून जिथे राजाचा अपमान होत असेल त्या प्रजाजनांनी शांत बसू नये. अरे अरे अरे, हे बरोबर नाही झालं. राजाचा अपमान झाला, नवे नवे तर राजाला शाप लागला. म्हणून निघाले शमीक ऋषी परीक्षिती राजाच्या घरी. आणि परीक्षिती राजानं डोक्यावरचा सुवर्ण मुकुट काढून ठेवण्याची वेळ आणि डोळ्याच्या समोरून एक 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 पाप जाण्याची वेळ एकच झाली. डोळ्याच्या समोरून पाप जाऊ लागलं. मी अरण्यामध्ये गेलो, वाघाला मारलं, सिंहाला मारलं, हरणाला मारलं. एवढंच नाही तर शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप. अरे अरे अरे, हे योग्य नाही झालं, हे चूक झालं. पश्चाताप झाला परीक्षितीला. डोक्यावरचा मुकुट बाजूला ठेवल्यावर आणि आता प्रसंग असा झाला की परीक्षिती राजा रडत होते. त्याच वेळेला परीक्षिती राजानं पाहिलं तर ज्यांच्या गळ्यामध्ये सर्प टाकला होता तेच माझ्या घरी आले. संतांचं हृदय फार मऊ असतं. पहा, एखाद्या माणसानं किती जरी अपराध केला तरी सुद्धा संत म्हणतात जाऊ द्या, त्याला कळलं नाही. एवढे संत दयाळू असतात, मायाळू असतात. म्हणून सांगितलंय ना, गाथ्यामध्ये सांगितलंय की संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. जवळ घ्या माईक. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी नाही तळमळ दुःख क्लेश, दुःख क्लेश नाही तळमळ दुःख क्लेश, दुःख क्लेश नाही तळमळ, तळमळ तळमळ. कसे असतात? दयाळू असतात, मायाळू असतात. त्यांच्या जवळ जर बसलं तर आपल्याला तळमळच नाही. नाही तळमळ दुःख क्लेश
तळमळ दुःख क्लेश दुःख क्लेश, नाही तळमळ दुःख क्लेश दुःख क्लेश, जाऊनी राहिला होईन याचना, जाऊनी राहिला होईन याचना, जाऊनी राहिला होईन याचना, जाऊनी राहिला होईन याचना. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख क्लेश. मग राहायचं असेल तर संतांच्या सहवासामध्ये राहा. किती जरी मोठा अपराध केला तरी ते दयाळू असतात, मायाळू असतात. आले ना शमीक ऋषी, आणि शमीक ऋषी म्हणतात, हे परीक्षिती, परीक्षितीनं हात जोडले, मला क्षमा करा, तुमच्या गळ्यात मी साप टाकलेला आहे मेलेला, मी तुमचा अपमान केलेला आहे, हे बरोबर झालं नाही. परीक्षिती म्हणतात, मला क्षमा करा. पण शमीक ऋषी म्हणतात, राजा शांत हो, मी तुला क्षमा केलेला आहे, पण माझ्या मुलानं तुला काही क्षमा केलेलं नाही. माझा मुलगा शृंग नावाचा, त्यांनी तुला शाप दिलेला आहे की 7व्या दिवशी तुला दंश करण्यासाठी तक्षक येणार आणि तो तक्षक सर्प दंश करून तुला मारणार. स्वतःचा उद्धार कर रे राजा. परीक्षिती राजाने हात जोडली, कसा उद्धार करू मी माझा, सांगा ना तुम्ही. या 7 दिवसात मी माझा उद्धार होईल कसा? आमचे साधू संत हजारो हजारो वर्ष बसलेले आहेत, तपश्चर्या करत आहेत, अजून त्यांचा उद्धार झाला नाही, माझा उद्धार कसा होईल? म्हणून शुकाचार्य एकंदरीत परीक्षिती राजाला सांगितलं त्या शमीक ऋषीनं की तू एक काम कर, तू गंगेच्या काठी जाऊन बस, तुझा उद्धार करण्यासाठी एक अतिशय महात्मा येतील, महान विभूती येईल तुझा उद्धार करण्यासाठी. परीक्षिती राजाने घरादाराचा त्याग केला, गंगेच्या काठी जाऊन बसले आणि वटवृक्षाच्या छायेमध्ये बसले. साधू संत येत होते भेटायला. परीक्षिती राजाने प्रत्येक साधूला विचारावं, तुम्ही माझा उद्धार करताल का? नाही उद्धार करणार राजा, तुझा उद्धार कसा करू आम्ही 7 दिवसात, ते पण माझा उद्धार कोणीतरी करा. त्याच वेळेला आत्ताच आपण कथा ऐकली, जे शुकाचार्य महाराज आता जे जन्म केला ना आपण, भागवताचा ग्रंथ घेऊन ते शुकाचार्य व्यासपुत्र होते, ते निघाले आणि ते शुकाचार्य येऊन पोहोचले परीक्षिती राजाच्या या वटवृक्षाच्या छायेजवळ येऊन पोहोचले आणि सांगितलं, हे परीक्षिती काळजी करू नकोस. ती दिव्य मूर्ती पाहिली, लखलखीत मूर्ती पाहिली. राजा परीक्षितीला दंडवत घातलं. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिती तू घाबरू नकोस, मी पांडवांच्या राजेसू यज्ञामध्ये 2 भाताचे शीत खाल्ले होते, त्या गोष्टीची परतफेड करण्यासाठी मी आलेलो आहे. राजेसू यज्ञामध्ये पोपटाच्या वेशात आले होते शुकाचार्य, 2 भाताचे शीत खाल्ले, म्हणून या गोष्टीची परतफेड करण्यासाठी त्यांना यावं लागलं आणि परीक्षिती राजाला भागवताची कथा सांगावी लागली. मला हा मुद्दा मांडायचा गणेशराव, संतांनी जर एखाद्या माणसाच्या घरचं जर खाल्लं तर त्या संताला पूर्ण कुळाचं रक्षण करावं लागतं. पांडवांचं खाल्लं म्हणून त्यांना इथं यावं लागलं आणि उद्धार करावा लागला. परीक्षितीचा नातू आहे ना तो पांडवांचा. मग आपण किती किती खातो, काय काय खातो लोकांचं, आपल्याला किती जन्म घ्यावा लागतो, किती जन्म घ्यावा लागतो. म्हणून वर्णन आहे की शुकाचार्य म्हणतात की बस मी तुझा उद्धार करतो, काही काळजी करू नकोस, माझ्यावर देव कृपा करी, नक्की कृपा करी. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, सांगा
सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, 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 चित्त माझे, चित्त माझे. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, माझं चित्त शांत करा. शुकाचार्य म्हणतात, बस माझ्या समोर, मी तुला कथा सांगतो, निश्चिंत राहा. बसली जोडी. आणि परीक्षिती राजाने पहिला प्रश्न विचारला की लोकांचा उद्धार कसा होईल. शुकाचार्य म्हणतात, लोकांचा उद्धार करायचा असेल, व्हावा असं वाटत असेल, तर या संसारिक लोकांनी थोडा वेळ का होईना संसारातून बाहेर काढून परमार्थ करावा. परमार्थ केल्यानंतर नक्कीच माणसाचा उद्धार होतो. कोण म्हणे उद्धार होत नाही? उद्धार होतो. परीक्षिती राजाने परत प्रश्न विचारला अजून एक, की लग्न झाल्यानंतर लवकर संतती का होत नाही. हे काही 2-4 जे प्रश्न आहेत ना गणेशराव, परीक्षिती राजाने विचारलेले, ते संसारिक लोकांसाठी प्रश्न. अजून तो संसारातच होता परीक्षिती, आणि नंतर त्याला हळूहळू वैराग्य प्राप्त झालं. माणसाला वैराग्य कधी प्राप्त होतं? संसाराचे चटके बसले की माणसाला मग हळूहळू वैराग्य प्राप्त होतं. घरामध्ये सासूबाईचे चटके, सासऱ्याचे चटके, नवऱ्याचे चटके, पोरांचे चटके बसले की तेव्हा कुठे वैराग्य प्राप्त होतं. आणि तेव्हा कुठे सत्संगात बसल्यानंतर माणसाचं मन देवाच्या चरणी लागत असतं. हळूहळू वैराग्य प्राप्त होतं. बा, वैराग्य काही प्राप्त व्हायला साधी गोष्ट वाटली का? आपलं वैराग्य क्षणिक असतं. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्या माणसाला अग्निडाग देईपर्यंत वैराग्य आपलं, आणि तिथून बाहेर पडलो किंवा आपलं वैराग्य खलास होतच असतं, चालतच असतं. आहेत तरुण, घ्या मजा करून, टाकतील जाळून. म्हणजे आपलं वैराग्य क्षणिक, जाताल मरून, टाकतील जळून. वैराग्य माणसाला हळूहळू प्राप्त होतं. परीक्षिती राजाने प्रश्न विचारला की लग्न झाल्यानंतर संतती का होत नाही, लवकर संतती का होत नाही. 4 कारण आहेत लवकर संतती होत नाही. पहिलं कारण, दुसऱ्याचं धन घरामध्ये येऊ देऊ नका. निपुत्रिकेचं धन घरात कधीच येऊ देऊ नये. संतती लवकर होत नाही. दुसरं कारण, कुलदेवतेचा कुलाचार व्यवस्थित करा. कुलाचार म्हणजे काय? देवीला अभिषेक घालणे आणि तिच्या नावाने एखादी सवासिनी जीव घालणे, बाकी काय असते. सब कुलाचार म्हणजे काही फार मोठं नसतं. देवीच्या नावाने एखादी सवासिनी जीव घालणे ते कुलाचार झालं. आणि ते विशिष्ट वेळ आहे. पा काही दर महिन्याला थोडीच येते. चैत्र पौर्णिमा किंवा आषाढ महिन्यात, चैत्र महिन्यात 4दा असतो पा देवीचा कुलाचार. चैत्र महिन्यात, आषाढ महिन्यात, त्यानंतर आश्विन महिन्यात नवमीला, यावेळेस घटस्थापना होते. नवमीच्या दिवशी देवी उठते, त्यावेळेस कुलाचार म्हणजे अभिषेक घालणे, तिच्या नावाने एखादी देवी जीव घालणे, त्याला कुलाचार म्हणतात. बाकी काही नसतं. एक व्यक्ती जर देवीच्या नावाने जर आपण जीव घालू शकत नाही तर आपण माणूस आहोत का? कुलाचार. आणि पौष महिना, असे 4 महिने येतात देवीचे, त्याला कुलाचार म्हणतात. आणि तिसरं, संतती लवकर होत नाही त्याचं तिसरं कारण, श्राद्ध पक्ष व्यवस्थित पूर्ण करा. गेलेले आपले जे आई वडील असतील त्यांच्या नावाने त्याच तिथीला दुपारी 12 वाजता पितृजीव घाला. आणि संतती लवकर होत नाही त्याचं चौथं कारण, घरामध्ये देवपूजा व्यवस्थित करा. हे 4 कारण आहेत. हे 4 कारण जर आपण व्यवस्थितरित्या जर पूर्ण केले तर विद्वान मुलगा जन्माला येतो. नाही असं काही येतो. मग परीक्षिती राजाने प्रश्न विचारला, भगवंताचा पहिला अवतार कोणता? भगवंताचा पहिला अवतार सांगितलेला आहे, सनकंच सनंदंच सनातन मथात्मभूः सनातन मथात्मभूः. भगवंताचा पहिला अवतार सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. ब्रह्मदेवानं आपल्या अंगापासून हे 4 मुलं निर्माण केली आहेत. हा पहिला अवतार आहे भगवंताचा.